संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे। आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सर्वसाधारण व्यक्तीला संतांचे उपकार सांगतात। विठ्ठल चिंतनाकडे वळण्याआधी अल्पसा परिहार देणे म्हणजे तो असा की गेल्या 4 दिवसापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणखी 4 दिवस होणार आहे। अतिशय सुंदर भव्य आणि दिव्य स्वरूपाचं सप्ताहाचं नियोजन साधू संतांच्या आशीर्वादाने थोड्या मोठ्याच्या मार्गदर्शनाने आणि तरुणांच्या सहकार्याने चालत असलेला हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे 4थ्या दिवसाची सेवा आलेली आहे। सर्वप्रथम समस्त ग्रामस्थ मंडळी गवळकर यांचे खूप खूप धन्यवाद। खूप सुंदर सप्ताहाचं नियोजन। तर या ठिकाणी सर्वच भजनी मंडळी असलेली गावकरी भजनी मंडळी असो बाहेरगावून आलेली भजनी मंडळी असो सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद। त्याचबरोबर पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक भक्तजन यांचे सुद्धा धन्यवाद। बरेचसे वाहनं दिसले मला रस्त्याने येताना। आमची गाडी सुद्धा येत नव्हती एवढी वाहनं जाम झाला रस्ता। मला वाटते आजूबाजूचे बरेचसे जण आलेले आहेत म्हणून पंचक्रोशीतून आलेले सर्वच भाविक भक्तगण जन यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर अतिशय सुंदर मला गायनाला साथ करणारे हरिभक्त पारायण माऊली महाराज शिंदे खूप खूप धन्यवाद। अतिशय गोड आणि सुंदर सुमधुर तुमच्या समोर ज्यांनी सुरुवातीची चाल म्हटली माऊली महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर या ठिकाणी जगन महाराज शिंदे तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। आता आपल्या कीर्तनाला जगन्नाथ महाराज आहेत आणि साक्षात माऊली आहेत म्हटल्यावर कीर्तन आपलं आनंदात होणार आणि हे दोघं कीर्तनाला उपस्थित म्हणून आपला विजय सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर अतिशय सुंदर गोड मृदंगाचार्य मृदंग महामेरू सबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव ख्याती आहे हरिभक्त पारायण आमचे मोठे बंधू असणारे विजय महाराज शिंदे भाऊ यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे तुमच्या समोर मुलं दिसतच आहेत। अतिशय गोड सुंदर माऊलीच्या स्वरूपात या ठिकाणी सर्व मुलं वारकरी संप्रदायाचे एक पाईक आहे। समोरचं भविष्य या मुलांच्या हातामध्ये आहे आणि सुंदर भविष्य कसं निर्माण करायचं तर आमचे भाऊ सुद्धा करत आहेत यांचे सुद्धा फार फार धन्यवाद। त्याचबरोबर या ठिकाणी मला 2-2 चोपदार उभे आहेत तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। भिवू नको
मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर आहे का नाही? असंच आहे ना का चुकलं? हा बोलताना हा बोला. माझा कसा आवाज बसलाय म्हणून आता तुम्हालाच बोलायचंय, म्हणून मला बोलत चला. 2-2 चोपदार उपस्थित आहे, तुमचे सुद्धा धन्यवाद. विनेवारी विनेकरी दादा, त्याचबरोबर हे सर्व मुलं बाल वारकरी यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी अतिशय गोड आणि सुंदर मला आवाज दिलेला आहे आमचे फिरोज दादा, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. छान आवाज दिलेला आहे. त्याचबरोबर आमचे मोठे बंधू हरिभक्त पारायण स्वर गुंजन ज्यांचं चॅनल आहे, त्याचबरोबर त्यांचं कथा अमृत कथा स्वरूप सुद्धा या ठिकाणी चॅनल आहे. हरिभक्त पारायण या ठिकाणी निळकंठ महाराज काष्टे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, तुमची सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी बाहेरगावून सुद्धा बरीचशी जण आलेली आहेत. सर्वप्रथम आम्हाला ज्यांनी भेट दिली, अतिशय गोड आणि सुंदर त्यांचा स्वभाव आहे, राम राठोड टेंभुर्णीकर यांचे सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला फोन केला आणि या ठिकाणी गौळ नगरीचं दर्शन केलं, हरिभक्त पारायण मारुतराव हरळ, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी तळमळ करणारा एक व्यक्ती आहे म्हणजे आमचे रेवा दादा, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. माने दादा, तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत. कारण की आता कसं 4 दिवस झाले मी बघायले 2-3 मुकडे जरा जास्त समोर आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. बरं माऊली महाराज जगन महाराज तुम्हाला सांगेन मी, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलं जरी काम असलं लेकरांना जर सांगितलं तर ऐकतात. ते आम्हाला ताण लागली पाणी आणून द्या म्हटलं तरी ते देतात, म्हणून अतिशय सुंदर त्यांचा गोड स्वभाव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तरुण सुद्धा बरेच दिसत आहेत आणि भजनी मंडळी सुद्धा बरेच आहे, पण ते आता सध्या खाली बसलेली आहे. सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळी, तरुण, वयोवृद्ध, जपानं तपानं सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारे पुनश्च एकदा सगळ्यांचे धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल त्याचबरोबर माझे मालक हरिभक्त पारायण गुरुवारी रमेश महाराज मगर ही सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, त्यांचे सुद्धा फार फार धन्यवाद आहेत. कारण की प्रथम दिवशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आज मी कीर्तनकार म्हणून तुमच्या समोर आहे, आज मी कथाकार म्हणून जे तुमच्या समोर आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मालकांमुळे आहे, असल्याचा भाग नाही. तुम्हाला असं वाटतंय का? तसा वारकरी संप्रदाय रक्तात आहे. बरं, आईला फार भजनाची आवड होती, परंतु मी कधी गेले नाही भाऊ. आता तुम्हाला खरं सांगते, आईला फार भजनाची आवड होती, ती भजनाला जात होती, पण मी तिच्यासोबत गेले नाही. बरं, कधीच नाही गेले. लग्नाच्या आधीच सांगते, कधीच गेले नाही. परंतु लग्न झाल्याच्या नंतर काय म्हणतात ते, संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संस्कार पडतात, तसंच झालेलं आहे. लग्न झाल्याच्या नंतर मालकांकडे गेले. ते आम्हीचीही वारकरी शिक्षण संस्था आहे, तुम्हाला माहीत आहे. मुलांना शिक्षण देत 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 मला सुद्धा त्यांनी शिक्षण दिले आणि मी आज या ठिकाणी कीर्तनकार म्हणून उभी आहे. मागच्याला जरा जास्त थंडी वाजते का? थंडी वाजते ना? कशी वाजते? आवाज तर येत नाही मला. मग टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवा दुसऱ्या वेळेस. एकदाच आता सोडून देते, म्हणून माझ्या मालकांच्या चरणाला स्पर्श करते आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. चिंतनाकडे वळण्याआधी सगळ्यात महत्त्वाचे 4 वाक्य तुमच्या समोर मी मांडणार आहे. सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये आपल्याला उद्धार जर करून घ्यायचा असेल तर हे 4 वाक्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. सर्वजण लक्ष देऊन ऐका. प्रत्येक ठिकाणी मी सांगते आणि या ठिकाणी सुद्धा सांगणार आहे. राठोड मामा ऐका बरं. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ तयार होते. दिव्याला दिवा जोडत गेला की दिव्याची सुंदर दीपमाळ तयार होते. त्याचप्रमाणे फुलाला फुल जोडत गेले की फुलांचा पुष्पहार तयार होतो. त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेले की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर संतांकडे जरूर जा. माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर मंदिराकडे जरूर जा. आणि माणुसकीचं सुंदर नातं बघायचं असेल तर
या धर्म मंडपामध्ये जरूर या. ऐका, डोळे हे तलावून असतात तरी सुद्धा भरून येतात. 4G आहे परंतु लोकांना आता 5G कळायले, म्हणून प्रत्येकाच्या लक्षात येईल. आणि सर्वजण सुशिक्षित आहेत म्हणून सगळ्यांना कळेल. डोळे हे तलावून असतात तरी सुद्धा भरून येतात. डोळे हे तलावून असतात तरी सुद्धा भरून येतात. ओठे कापत नसतात तरीही ते शिवले जातात. निसर्ग हा बायकोण आहे, निसर्ग हा बायकोण आहे, परंतु तो क्षणाक्षणाला रुसतो. आणि माणूस सुद्धा वातावरण नाही, माणूस हा वातावरण नाही, परंतु तो क्षणाक्षणाला बदलतो. आणि या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या माणसाला माणसात घेऊन येण्याचं साधन म्हणजेच कीर्तन. कीर्तन करणारा देव नव्हे बरं. आम्हाला बरेचसे जण देव समजतात, परंतु कीर्तन करणारा देव नाही. कीर्तनाला साथ देणारे सुद्धा देव नाहीत, परंतु कीर्तन श्रवण करणारे देव आहेत. कीर्तन सांग, 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 हो अंग हरी रूप, कीर्तन सांग, कीर्तन सांग, हो अंग हरी रूप, हो अंग हरी रूप, कीर्तन सांग, 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 होय अंग हरी रूप. सुंदर या धर्म मंडपामध्ये बसलो आहो ना, सुंदर कथा चालू आहे. कथा सुंदर चालू आहे ना. कथा कशी चालू आहे? सुंदर चालू आहे ना. मग मानागिना तर हलवा. सकाळ संध्याकाळ पंक्ती आहेत, रटाडून हाणायले बोलून सुद्धा. ताई उपवास आहे नो, काही पण म्हणता का? एकादशी आहे ना आज, मग कसे जेवण करतील बरे? उपवास आहे ना यांना. हा, उद्या बोलतील जास्त. सुंदर कथा चालू आहे, सुंदर कीर्तन चालू आहे, सुंदर मुलांचा हरिपाठ होते. मग या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर आपलं अंग हरी रूप करायचं आणि जाताना सुंदर एखादी नवी चप्पल पाहायची, पायात घालायचं आणि घरी जायचं. करायचं ना असंच. नेसल ना चप्पल. एका ठिकाणी अशीच म्हटली मी जगन महाराज, माझीच घेऊन गेले. आज मी घरात सोडली बापा. विठ्ठल संतांचे उपकार हे अनेक अनेक आहेत, परंतु अभंग काय आहे? काय सांगू आता? संतांचे उपकार हे सांगता येत नाहीत. का बरं संतांचे उपकार सांगता येत नाहीत? कारण संतांचे उपकार हे आश्चर्याचे आहेत, अलौकिक आहेत. तुम्ही आम्ही सर्वसाधारण व्यक्ती वर्णन सुद्धा करू शकत नाही, एवढे फार महत्वाचे संतांचे उपकार आहेत. ताई, संतांचे उपकार सांगता येत नाही, मग बाकीचे उपकार सांगता येतात. कसे सांगता येतात? मी तुमच्या समोर मांडेन, जेवढे जमतील तेवढे उपकार मांडले. सगळ्यात महत्वाचा उपकार म्हणजे आपल्याला जन्मदात्या आईचा उपकार आहे. लहानाचं मोठं केलं, करंगळीला घेऊन मंदिरामध्ये घेऊन गेले, आपल्या बापाचे उपकार आहेत. एखाद्याची आई वडील जर वारली ना, तर छोटासा भाऊ असतो, लोकांचं काबड कष्ट करतो, परंतु आपल्याला लहानाचं मोठं करतो, हा सुद्धा उपकारच करतो. त्याबरोबर अहो, छोटीशी आई घरामध्ये, बहीण आहे घरामध्ये, आई वडील नाहीये, एकटा भाऊ आहे, छोटीशी बहीण आहे, चुलीचे चटके लागतात स्वयंपाक करताना, तरी सुद्धा स्वयंपाक करते आणि भावाला जीव घालते, ती सुद्धा उपकारच करते. त्याचबरोबर
लहानाचं मोठं गेलो, शाळेमध्ये गेलो, गुरुजींनी सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती उपकारच केलेले आहेत. जगामध्ये वावरायचं कसं हे सुद्धा शिकवलेलं आहे. म्हणून गुरुजींचे सुद्धा उपकार आहेत. उपकार बरेच जणांचे उपकार आहेत. एवढ्या लोकांचे उपकार हे सांगू शकत नाही. एवढे प्रत्येकाचे उपकार आपल्यावरती असतात. त्याचबरोबर या ठिकाणी महत्वाचे मी थोडक्यात 3 उपकार सांगेल. त्यातील पहिला उपकार म्हणजे परोपकाराय वहन्ति नद्या. गंगेचे उपकार आपल्यावरती आहेत. का उपकार आहेत? गंगेचं साध्य काय असतं? समुद्राला जाऊन मिळणं. का फेडित पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाया अपगंगेचे जैसे. तिचं साध्य काय असतं? समुद्राला जाऊन मिळणं. परंतु जात असताना कडीकाठच्या वृक्ष, वेली, झाड, फूल, पक्षी प्रत्येकाला पाणी देत 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 समुद्राला जाऊन मिळते. ती विचार करते का हा माणूस आहे, हा पशु आहे, हा प्राणी आहे, हे झाड आहे, याने माझ्या गंगेमध्ये पाय ठेवलेत. कधी विचार केलाय का तिने? प्रत्येकावरती उपकार करीत आलेली आहे. म्हणून गंगेचे फार उपकार आहेत. आणि ही जर गंगा एखाद्या तीर्थक्षळी जर गेली ना तर तिथे गेल्याच्या नंतर साधं वाचेन जरी म्हटलं, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा 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 गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं पापे जाते गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं पापे जाते गंगा, म्हणता गंगा गंगा, सगळं दोष जाती गंगा, सगळं दोष जाती गंगा, सगळं दोष जाती गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सगळं दोष जाती गंगा, सगळं दोष जाती गंगा, सगळं दोष जाती गंगा, दृष्टी पडता ब्रह्मागी, दृष्टी पडता ब्रह्मागी, दृष्टी पडता ब्रह्मागी, दृष्टी पडता ब्रह्मागी, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. फक्त वाचेन गंगेचंच नामस्मरण करायचंय. बघा, फक्त मुखानं नामस्मरण करायचंय. सगळे दोष नाहीशी करती गंगा. एवढी उपकारी गंगा आहे. एवढंच नाही, सकळ ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा साधी डोळ्यानं जरी पाहिली तर सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं. म्हणून ही गंगा फार उपकारी आहे. समोरचे उपकार म्हणजे परोपकाराय दुहंती गाव. हा या देशातली गाय उपकार करते. कशी उपकार करते? गाय ही तुम्हाला आम्हाला दूध देते, त्याचबरोबर गोमूत्र सुद्धा देते, शेण सुद्धा देते. बघा किती उपकारी ही गाय. विचार करत नाही कोणाला द्यायचंय म्हणून, नाही करत. तुम्हाला आम्हाला सर्वांना दूध देते. एखादं छोटंसं बाळ जन्माला आलंय, आई वारली आहे, दूध नाही भेटत त्या बाळाला, त्या गाईचं दूध त्या बाळाला द्या, लहानाचं मोठं होईल ते. एवढे गाईचे उपकार आहेत. परंतु तुम्ही आम्ही शेतकरी माणसं, शेतकरीच आहात ना, आपल्याकडं गायी असतात. आपण आपली गाय म्हातारी झाली की तिला खाटकाच्या दारी विकून टाकतो. ती गाय उपकारासाठी जन्माला आली ना, ती तुम्हाला आम्हाला दूध देते. विचार करत नाही. कुठलाही व्यक्ती असो त्याला ती दूध देते. परंतु आपण आपली गाय म्हातारी झाली की तिला खाटकाच्या दारी विकून टाकतो. उपकारासाठी जन्माला आली ना, मग का तिला खाटकाच्या दारी विकायचंय? ऐका, तो खाटीक एकदम सुरुवातीला तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकतो. एकतर तिला 4 दिवस उपाशी ठेवल्या जातं. नंतर
तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकल्या जातं जिवंतपणे. जिवंतपणे तिच्या अंगाची साल सुद्धा काढल्या जाते. विचार करा माय बापू किती त्रास होत असेल तिला. जिवंत गाय. एकतर तिला सुरुवातीला 4 दिवस उपाशी ठेवल्या जातं. 5व्या दिवशी तिच्या अंगावरती उकळलेलं पाणी टाकल्या जातं. 6व्या दिवशी जिवंतपणे तिच्या अंगाची साल काढल्या जाते. किती त्रास होत असेल हो त्या गाईला. आणि मी सांगेन त्या ठिकाणी गाय बोलते आपल्याला, सांगते अरे मी माझं वासरू बाजूला केलं आणि यांच्या लेकरांकरता दूध दिलं. माझा वापर संपल्याच्या नंतर मला हे विकून टाकतात. का विकतात मी विचार केला नाही. का यांना दूध द्यायचं मी या गोष्टीचा विचार केला नाही. यांच्याकरता मी माझं दूध दिलं आणि माझा वापर संपल्याच्या नंतर मला एक खाटकाच्या दारी विकून टाकतात. साधा विचार केला तर आपल्या अंगावरती शहारे उभे राहतात. विचार करा त्या गाईला किती त्रास होत असेल. म्हणून एक विनंती आहे माय बापू तुमच्याकडं, गाईला खाण्याकरता चारा नाहीये ना, तिला गोठ्यामध्ये उपाशी मरू द्या, परंतु खाटकाच्या दारी देऊ नका. विकू नका खाटकाला. फार त्रास देतो तो गाईला. हे दुसरे उपकार म्हणजे गाय. मानवा 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 दया करा काही कसायाला विकू नका गाई. कसायाला विकू नका गाई. हे कसायाला विकू नका गाई. कसायाला विकू नका गाई. कसायाला विकू नका गाई. मानवा कसायाला विकू नका गाई. कसायाला विकू नका गाई. आणि बरोबर आहे, कसायाला नका विकू गाई. जिवंत आहे ना, म्हातारी होतीये, तिला आपल्या गोठ्यामध्ये उपाशी मरू द्या, परंतु खाटकाच्या दारी विकू नका. उपकारासाठी जन्माला आली, उपकार करते, म्हणून दुसरा उपकार म्हणजे गायीचा आहे. तिसरा उपकार म्हणजे तुमचं माझं जीवन, मानवी जीवन सुद्धा उपकारासाठी जन्माला आले. काय मानवी जीवन उपकार करतो? त्यातील 2 मानव फार महत्वाचे आहेत. जय जवान आणि जय किसान. माझ्या भारत देशाचा जवान सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करतोय. कसा उपकार करतोय? रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालायचं आणि त्या सीमेवरती जागरण करतोय. म्हणजे माझ्या भारत देशाचा जवान सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती उपकार करतोय. तो तिथे आहे ना, डोळ्यामध्ये तेल घालून जागरण करतोय ना, म्हणून हे आपण धर्म मंडप सजवू शकतो. ही उपकार कोणाचे? तर माझ्या भारत देशाच्या जवानाची आहेत. त्याचबरोबर दुसरे उपकार म्हणजे माझ्या शेतकरी राजाचे सुद्धा उपकार आहेत. ताई, शेतकरी राजाचे कसे उपकार? पहिल्या ताई तुम्ही भेटल्या की शेतकरी राजाचे उपकार आहेत बोलणाऱ्या. हो, माझ्या शेतकरी राजाचे उपकार आहेत, खूप उपकार आहेत. तो माझ्या शेतकरी राजानं काबाड कष्ट करावं, अन्न उगवावं आणि तुम्हाला आम्हाला खाण्याकरता सुद्धा देतोय, म्हणून शेतकरी राजा फार उपकारी आहे. छोटासा दृष्टांत मांडेन मी तुम्हाला शेतकरी राजाचा. एक शेतकरी आहे, हलाखीची परिस्थिती आहे, 1-1.5 एकर शेती आहे त्यांना. रोज सकाळी उठतो आणि शेतामध्ये जातो आणि कष्ट करतो. दररोज उठावं, शेतामध्ये जावं आणि कष्ट करावे, पोटाकरता अन्न घेऊन घरी यावं.
त्याही दिवशी शेतकरी उठलेले आहेत. उठल्याच्या नंतर स्नान वगैरे करावं, मंदिरामध्ये जावं, भगवंताचं दर्शन करावं आणि भगवंताचं दर्शन करून त्या ठिकाणी घरी आलेले आहेत आणि म्हणावं, अगं मी शेतामध्ये निघालो, मला भाकर बांधून दे ना. जोपर्यंत मालक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन येतात तोपर्यंत पत्नीने सुंदर स्वयंपाक केलेला आहे. करते ना तुमची? करते ना? आहे ना? मी म्हणलं का करीतच नाहीत. काय सांगा तुमच्याकडं परंपरा काय? तुम्ही करत असताना त्या बसून खात असताना. जिल्हा बदलला, कामं बदलली. होय ग माया हो, करताना स्वयंपाक बोलत चला. मला सुंदर पत्नीने स्वयंपाक केलेला आहे. कपडा घेतलाय, पांढरा शुभ्र कपडा घेतला, त्यावरती ज्वारीची भाकर ठेवली, त्यावरती सुंदर अशी हिरव्या मिरच्याचा ठेचा केलेला आहे, तव्यावरती बेसन केलेलं आहे, ते ठेवलेलं आहे. बाजूला ठेचा ठेवते, त्याच्या बाजूला तळलेल्या मिरच्या ठेवते, त्याच्या बाजूला आंब्याचं लोणचं ठेवते, त्याच्या बाजूला थोडीशी कारळाची चटणी ठेवते, त्याच्या बाजूला लिंबाचं लोणचं ठेवलेलं आहे. करताना असा स्वयंपाक तोंडाला पाणी सुटतंय का? घरी जा, करायला लावा यांना. काय काय करायचंय सांगते मी तुम्हाला. ज्वारीची भाकर केलेली आहे, मस्त चुलीवरती भाजलेली आहे, त्यामध्ये तव्यावरचं बेसन ठेवलंय, त्याच्या बाजूला हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवलाय, त्याच्या बाजूला आंब्याचं लोणचं, त्याच्या बाजूला हिरव्या मिरच्या भाजलेल्या, त्याच्या बाजूला तिळाची चटणी आहे, कारळाची चटणी आहे, त्याच्या बाजूला लिंबाचं लोणचं आहे आणि जो ठेचा ठेवलाय त्याच्यावरती तेलाची धार आहे. सुंदर तोंडाला पाणी सुटावं असा स्वयंपाक आहे. त्याच्या वरून एक भाकर ठेवली आणि ती भाकर बांधली मालकाकडे दिली. मालकाने ती घेतली, नांगराला बांधली, निघाला शेतामध्ये. शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्या शेतकरी राजाने सकाळी 8 वाजता नांगर धरलेला आहे. 8 वाजतापासून नांगर धरलाय. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, तोपर्यंत शेतकऱ्याने शेतामध्ये काम केलेलं आहे. आता मात्र पोटामध्ये भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर शेतकऱ्याने काय करावं? बैल सोडले. बैलांना आधी पाणी पाजलं, कारण की शेतकऱ्याचा जीव प्राण म्हणजे माझा राजा बैल आहे. बैलांना आधी पाणी पाजलं. सुंदर लिंबाच्या झाडाखाली सावलीला बांधून ठेवले. समोर चित्र आणा, लक्षात येईल तुमच्या. चरित्र सांगते मी शेतकऱ्याचं. नांगरही सोडून दिलाय. नंतर आता मात्र स्वतः निघालेले आहेत. भाकरीकडे जातात. भाकर लिंबाच्या झाडाला बांधलेली आहे. ती भाकरी सोडली, खाली ठेवली. पाणी नाहीये पिण्याकरता. विहिरीजवळ जातात, विहिरीतलं पाणी घेऊन येतात आणि घेऊन आल्याच्या नंतर थंडगार पाणी हातावरती घेतलं, हातही धुतले, भाकरीही सोडली. आणि भाकरी सोडल्याच्या नंतर भाऊ ऐका ना, काय सुंदर ते दृश्य आहे. ती भाकर हातावर घेतली आणि भाकरीचा घास तोडला, बेसन घेतलं, सर्व काही थोडं थोडं घेतलं, तोंडामध्ये घास घालणार. तितक्यात आठवण आली, अरे ज्यांच्यामुळे आपण जन्मास आलो, ज्यांच्यामुळे आपण लहानाचं मोठं झालो, ज्यांची आपल्यावरती कृपा आहे, ते माझे भगवंत. भगवंताचं ध्यान करूया. घास ठेवला, हात जोडले, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, माऊलींचं, नामदेवरायांचं दर्शन घेतलं. आता परत ती भाकर हातामध्ये घेतलेला आहे, घास तोडलेला आहे, भाजीही घेतली, मुखामध्ये घालणार. तितक्यात एक आवाज आला, दादा, ओ दादा. शेतकऱ्यानं माग वळून पाहिलं. कोण आहे? बघतो तर काय, एक वयस्कर बाबा आहेत. अंगावरती वस्त्र सुद्धा नाहीयेत व्यवस्थित. आले, काठी टेकत 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 आले आणि आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना बोलायला सुरुवात केली.
काय हो दादा, मी सकाळपासून तुम्हाला बघतोय, 8 वाजतापासून तुम्ही काम करताय शेतामध्ये, किती कष्ट घेता हो, किती तुमचा घाम गळालाय. बोलायला सुरुवात केली आणि बोलत असताना त्या ठिकाणी शेतकरी राजांना म्हणावं त्या व्यक्तीने, दादा मी ना 4 दिवसापासून उपाशी आहे, माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो. 4 दिवसापासून माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो, मला तुमच्यातली 1 कोर भाकर देसाल का? ऐका, शेतकऱ्याकडे 2 भाकरी आहेत, भाकरीवरती भाजी सुद्धा आहे. शेतकरी किती उपकारी असतो सांगते मी तुम्हाला. त्या व्यक्तीने मागावं, दादा सकाळपासून मी बघतोय तुम्हाला काबड कष्ट केलेले आहेत, तुम्हाला सुद्धा भूक लागली हो, परंतु माझी विनंती आहे दादा, मी 4 दिवसापासून उपाशी हो, माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये, मला तुमच्यातली 1 चतकोर भाकर देसाल? ऐका, शेतकरी किती दानी आहे. शेतकऱ्यानं मागचा पुढचा विचार नाही केला आणि विचार न करता स्वतःलाही भूक लागलेली आहे, अहो ताट समोर आहे, पोटामध्ये घास जाणार तितक्यात आवाज दिलेला आहे, परंतु त्या क्षणाला शेतकरी बघा किती उपकारी आहे. शेतकऱ्याने जवळची तेवढी ही भाकर घ्यावी आणि त्या व्यक्तीला द्यावी. दिल्याच्या नंतर अहो 4 दिवसापासून उपाशी भाकर हातामध्ये घेतली आणि अशी खायला सुरुवात केली, अहो एका क्षणामध्ये सर्व काही संपवून टाकलेलं आहे. ऐका, शेतकऱ्याला मागितली किती होती? 1 चतकोर, परंतु दिली किती? संपूर्ण भाकर दिलेली आहे. भूक लागलेली आहे 4 दिवसापासून व्यक्तीने गट्टा 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 भाकर खाऊन घेतली, तांब्याभर पाणी घेतलं आणि पाणीही पिलेलं आहे आणि आता तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. आता मात्र जो व्यक्ती भाकर मागण्याकरता आलाय तो आता रडतोय आणि बोलतोय, दादा किती दानी आहात तुम्ही, मी तुम्हाला बघत होतो सकाळपासून तुम्ही काबाड कष्ट करताय, 1 चतकोर भाकर मागितली हो, तुम्ही मला संपूर्णच्या संपूर्ण भाकर दिलेली आहे. शेतकरी राजाने सुद्धा म्हणावा, हो मला सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम भाकर भेटते, भगवंताची कृपा आहे. आणि हो माझा शेतकरी राजा उपकार करतो आणि माझ्या शेतकरी राजाने उपकार सुद्धा केलेला आहे. अशी उपकार माझ्या शेतकरी राजाचे आहेत. भारत देशाचा जवान सुद्धा उपकार करतोय. छोटासा दृष्टांत सांगेन मी. भारत देशाचा जवान, वेळ भेटला तर बरंचसं काही सांगेन, परंतु वेळेच्या अभावीनुसार जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी. अहो माझा भगतसिंग अवघ्या 22 वर्षाचे आहेत आणि 22 वर्षाचे असताना माझ्या भगतसिंगाला फाशी झालेली आहे. फक्त 22 वर्ष वय भगतसिंगाचं आणि भगतसिंगाला फाशी सुद्धा झालेली आहे. परंतु फाशी होण्याआधी विचार करा, व्यक्तीला मरायचं म्हटल्यावर किती त्रास होतो. मरावंसं वाटतं का कोणाला? हे राठोड बाबा, मरा वाटतं का? मागचे झोपले का काय? आहेत हात वर केले, आहेत. मी म्हणला का गेळे पुसत पर्यंत काय सांगा तुमचं, काय सांगता येत नाही. कुठं होते मी? कीर्तनात होते ना. माझा भगतसिंग फाशी होणार, प्रत्येकाला दुखणे म्हणजे प्रत्येकाला त्रास होते. मरायचं म्हटलं की प्रत्येकाला त्रास होतच असतो, म्हणून माझ्या भगतसिंगाला त्रास होत नव्हता. भगतसिंग आनंदात होते आणि आनंदाच्या क्षणाला बोलत होते, अरे मला जर आणखी आयुष्य भेटलं असतं तर मी माझ्या भारत मातेसारखा साठी काहीही आणखी केलं असतं. ऐका, माझ्या भगतसिंगाने एक सुंदर वाक्य म्हटलं, सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। हो मेरा कहमा तू, मेरा कहमा तू, मेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू। हो हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। हरि बोल। दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। मेरा गरमा तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तू मेरा गरमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, दिल दिया है जन्म देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए। भारत माता की जय। या प्रकारे माझ्या भारत देशाच्या जवानाचे सुद्धा तुमच्यावरती माझ्यावरती उपकार आहेत। तुमच्या समोर अनेक मी उपकार मांडले, परंतु ऐका, हे उपकार नसून परोपकार आहे। जगाच्या पाठीवर एक असा उपकार आहे जो तुमच्यावरती माझ्यावरती करतो, आणि तेच माझे तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम काय चरणात। सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार, हो काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता, काय सांगू
संतानामध्ये महाराज सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय सांगावे संतांचे उपकार, सांगता येत नाही. ताई अर्धा तास झालं तुम्ही काय सांगताय, हे उपकार नाहीत, हे परोपकार आहेत. प्रत्येकाचा ज्या त्या गोष्टीचा ह्याच्या मागे मागा स्वार्थ असतो. हे उपकार नसून परोपकार आहेत. उपकार ना फक्त आणि फक्त माझे साधू आणि संत करतात. अहो जन्मालाच त्या करता आले. कुठून आले? विधी परोपकारी, विधी परोपकारी, जय कष्ट विधी परोपकारी, जय कष्ट विधी परोपकारी, कल्याण संतांच्या विभूती, कल्याण संतांच्या विभूती, कल्याण संतांच्या विभूती, संतांच्या विभूती, विधी परोपकारी, विधी परोपकारी, देह कष्टविती परोपकारी. संतांनी जन्मच त्याकरता घेतलेला आहे, फक्त आणि फक्त उपकाराकरता घेतलेला आहे. परंतु लोकांना ना संतांच्या उपकाराची जाणीव नाहीये. संत उपकारासाठी जन्माला आलेत, परंतु ज्या ज्या वेळेस संतांनी जन्माला यावं त्या त्या वेळेस भगवंतांनी उपकार केलेले आहेत, संतांनी उपकार केलेले आहेत. परंतु व्यक्तीला संतांच्या उपकाराची जाणीव नाहीये. संतांना प्रगट करून दाखवावं लागलं, आम्ही संत आहोत म्हणून, आम्ही काहीतरी करू शकतो म्हणून. ज्या वेळेस माझ्या माऊली निघाले होते, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं. आम्हाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा समाजामध्ये, याकरता माझ्या माऊलींना पाठवलं होतं पत्र आणण्याकरता. पाठवलं होतं. पाठवल्याच्या नंतर येताना लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली माऊलींना. येता येता अहो संत उपकार करतात हे रेड्याला कळालं, परंतु माणसाला कळालं नाही. नाही कळालं माणसाला. भिंतीला कळालं, परंतु माणसाला कळालेलं नाहीये. संत उपकारासाठी आलेत, संत उपकार सुद्धा करतात. तुमच्या समोर मी संतांचा उपकार मांडेन. फार सुंदर संत. ज्या ठिकाणी आम्ही राहतो, माझे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी खूप सुंदर उपकार केलेले आहेत. ते उपकार मी तुमच्या समोर मांडेन. माझे संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूरमध्ये राहत होते आणि पंढरपूरमध्ये राहत असताना त्या ठिकाणी माझ्या संत जनाबाई आलेले आहेत. अतिशय छोटेसे आणि कुतूहल वय आहे माझ्या संत जनाबाईचं. संत जनाबाई मंदिरामध्ये गेल्या आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर वडीलही सोबत आहेत. जनाबाई वडिलांना बोलतायत, बाबा आपण ज्यांच्या दर्शनाकरता आलोत तो आहे कोण? जना त्यांना ना जगाचा बाप म्हटल्या जात. हो बाबा जगाचा बाप आहे. हो ग जना. आणि बाबा तो बाप जगाचा बाप कसा दिसतो? अगं थोडासा काळा आहे, परंतु भगवंताने जगाच्या बापाने सृष्टी फार सुंदर निर्माण केली बरं. हो मला ना तो भगवंत बघायचा, दाखवा ना मला बाबा जगाचा बाप कसा असतो, दाखवा ना. दर्शन बारीला लागलेले आहेत. पंढरपूर मध्ये अथांग जनसागर आहे आणि तिथे माझ्या जनाबाई दर्शनाला लागलेल्या आहेत. दर्शन बारीमध्ये लागल्यात. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी कसं बस माझ्या जनाबाईचं दर्शन झालं. ऐका, समोर पांडुरंग परमात्मा आहे विटेवरती उभा. माझ्या जनाबाईने समोर जावं आणि त्या पांडुरंग परमात्म्याला अंतरंगामध्ये उतरावं. काय सुंदर तो भगवंत दिसायला, एवढा सुंदर, एवढा राजसुकुमार मदनाचा पुतळा, राजसुकुमार मदनाचा पुतळा, राजसुकुमार मदनाचा
दिसायला सुंदर. माऊली महाराज तुम्ही जसं गायलंय का तसेच दिसायला सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, खूप सुंदर भगवंत दिसणारा. आणि त्या भगवंताकडं माझ्या जनाबाईने पाहिलं आणि पाहतच राहिल्या. हृदयामध्ये बसवलं, हृदयबंदी खाना केला. आत्ता विठ्ठल कोंडीला माझ्या जनाबाईने तो पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये बसवला आणि गेल्या दर्शनाला. आणि असं दर्शन घेतलं, पांडुरंगाला कवटाळून धरलेला आहे. आणि दर्शन सुद्धा भगवंताचं तसंच घ्यावं. काय आनंद आहे त्यामध्ये. आधीच तर दिसायला एवढे सुंदर, कसे सुंदर आहेत बरं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कट्टेवरी ठेवून या. कट्टेवर कर ठेवून उभे आहेत ते सुंदर दिसणारे पांडुरंग परमात्मा. जनाबाईने पाहिले आणि वडिलांना बोलायला सुरुवात केली. बाबा मी आता घराकडे येणार नाही. काय जाणार, मला ना हा जगाचा बाप आवडलेला आहे आणि मी यांच्याच जवळ राहणार नाही. जाणार लहान आहेस जना, तू चल ना घरी. नाही बाबा तुम्ही मला सांगितलंय ना जगाचा बाप आहे, मग तुमचा माझा बाप असणारा, मी त्यांच्याकडेच राहणार. नाही जना चल ना, जना लहान आहेस तू. नाही बाबा येणार नाही बाबा मी. जना चल. जना ऐकायला तयार नाही. जनाबाईने बोलावं, बाबा तुम्हाला जर माझी आठवण आली ना तर मला कधी मधी भेटायला येत जा बरं. आता मात्र एकादशीचा दिवस आहे. द्वादशी उजाडली, त्रयोदशी उजाडली. दोघही बाप लेक तिथं थांबलेले आहेत. जनाबाई ऐकायला तयार नाही. एवढ्याशा छोट्याशा जनाबाईला कसं सोडावं. आलाय का एखादा बाप जन्माला एवढ्या छोट्याशा मुलीला पंढरपूरमध्ये सोडणारा? नाही सोडू शकत. कारण की बापाचं मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम असतं. का असतं? कारण की ती मुलगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी निघून जाणार आहे आणि मुलगा आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे. म्हणून बापाचं मुलीवर काकणभर प्रेम जरा जास्तच असतं. कुठलाही बाप असो तो असतं प्रेम. वडिलांनी बोलायला सुरुवात केली. जनाबाई ऐकायला तयार नाही. परंतु त्याच ठिकाणी, त्याच मंदिरामध्ये, त्याच राऊळामध्ये माझे संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत. अहो एकादशीला आले, द्वादशीला आले, त्रयोदशीला आले. तीनही दिवस माझे नामदेव महाराज राऊळामध्ये कीर्तना करता आलेले आहेत. आणि हेच जनाबाईच्या वडिलांनी बघितलं. अरे साधू आहेत, संत आहेत, महान जपी तपी दिसत आहेत. मग माझी जना यांच्याकडे जर दिली तर मी. आणि बघा जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिला. काय माझ्या नामदेवरायांचा अवतार आहे बघा. माझ्या नामदेवरायांच्या पायामध्ये घुंगरं बांधलेले आहेत, हातामध्ये चिपळे आहे आणि गळ्यामध्ये वीणा आहे. माझे नामदेवराय त्या मंदिरामध्ये नाचून 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 भजन करतायत. कधी जनाबाईच्या वडिलांनी हात जनाबाईचा नामदेवराच्या हातात दिला नामदेवरायांना माहित सुद्धा नाही. एवढं भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेलं आहेत. अहो एकदाचा प्रसंग असा येतो, नामदेव महाराज वाळवंटामध्ये कीर्तन करतायत आणि कीर्तन करत असताना जगाचा बाप माझ्या नामदेवराच्या कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाच पांडुरंग. जनी मने बोला देवा भक्त. जनी मने कान देवा बोला भक्त. जनी मने बोला देवा भक्त. जनी मने कान देवा बोला भक्त. एकच टाळी झाली 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 झाली. एकच 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 टाळी झाली. एकच टाळी झाली चंद्रभागेवर वंटीवर. माझा लँडरा
हो माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम नाचता 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 देवाचा कळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर देव संत कबीर याने देवाच्या धरले मन गटा काय झाले म्हणून दचकले जगदेटी दचकले एकच टाळी झाली 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 एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा राजा गोपाळाची वाटी माझा राजा गोपाळाची वाटी माझा वाटी वाटी लाया वाटी 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 कोणासाठी वाजवल्या बरं टाळ्या शपथ हो तेच तर म्हटलं विचारावं एकदा नेमक्या वाजवल्या कोणासाठी मग आता सोल द्यायचं का रात्रभर आ काय खरं दिसणं मला गड्या कसं होईल रे देवा नक्की आज ह्या माझ्या दाव्यालाच आल्या करतात काय की दाव टाळ्या वाजवा म्हणलं तर टाळ्या बी वाजवण थंडी लई वाजते का तिकडं लई 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 म्हणजे लई थंडी आहे तिकडं मला स्वेटर विठ्ठल तर त्या ठिकाणी माझे नामदेवराय मंदिरामध्ये कीर्तन करत होते जनाबाईचा हात नामदेवरायांच्या हातामध्ये दिलेला आहे वडील निघूनही गेले वडील निघूनही गेलेले आहेत आता मात्र माझ्या नामदेवरायांचं कीर्तन संपलं बघतो तर काय हातामध्ये जनाबाई नाव विचारलं गाव विचारलं जनाबाईला घेतलं हातामध्ये आणि घरी घेऊन गेले आता मात्र जनाबाई माझ्या नामदेवरायांच्या घरी राहतायत बरं राहतायत आणि लहानाच्या मोठ्या होत आहेत परंतु माझ्या नामदेवरायांचं 14 माणसांचं कुटुंब एवढं मोठं कुटुंब माझ्या जनाबाईने प्रत्येक काम घरातलं करावं सकाळी 4 वाजता उठते उठल्याच्या नंतर जात घेते आणि जात्याला खुंटा रोवते आणि माझ्या जनाबाईने दळण दळायला सुरुवात केलेली आहे नामदेवरायांच्या घरी राहतायत ना मग करावं लागेल जनाबाईने हातामध्ये जात घेतलं दळायला सुरुवात केलेली आहे काय म्हणतात जनाबाई येईव का नाही मी दैन एकली 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 येईव 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 का नाही मी दैन एकली येईव का नाही मी दैन एकली येईव का नाही येईव 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 का नाही दैन का नाही येईव का नाही दैन का नाही दळण दळी तासिनले बही हा दळण दळी तासिनले का नाही येईव 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 का नाही मी दैन एकली येईव का नाही मी दैन एकली येईव का नाही मी दैन एकली येईव का नाही मी दैन एकली
माझ्या जनाबाईने बोलायला सुरुवात केली. जात्याला खुंटाये दळण दळत 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 जगाच्या बापाला पांडुरंगाला बोलवलं. आणि बघा जनाबाईने दळण दळलं, पांडुरंग परमात्मा दळण दळू लागायला सुद्धा आलेले आहेत. ताई आम्ही 4 वाजता उठलो असतो, आम्ही जाते काढले असते, आम्ही जात्याला खुंटा रोवला असता, आम्ही दाणे भरले असते आणि सुंदर दळण दळलं असतं. पण ताई आता ना जातेच राहिले नाही. आहेत का तुमच्या गावात? आहेत का जाते? जाते राहिले नाही तो ताई. आमच्याकडं कपडे धुवायला केले, तुमच्याकडं हा जाते कपडे धुवायला केले तर आम्ही सुद्धा केलं असतं हो तसं. पण आता जातेच राहिली नाही ताई. जाऊ द्या. आता ना चक्क्या आल्या, चक्क्या चक्क्या कळतात का? खायच्या खायच्या का दळायच्या? दळायच्या नाही तर खायच्या म्हणसाल. द्या ताई आम्हाला, मी कुठून आणू? मागसाल मलाच. गिरण्या आल्या, गिरण्या. दळायचं कामच राहिलं नाही, काही टेन्शन नाही. घरामध्ये दळून ठेवायचं. हे गवळी येतात, डोक्यावर डब्बा घेतात आणि हो गिरणीवर. आम्हाला दळायची सुद्धा गरज नाही. आमच्या घरी तर तेच आहे बापा. तुमच्या घरी आमचं म्हणलं की कसं हसू येते. घरोघरी मातीच्या चुली आहेत, एवढं लक्षात ठेवा. माझ्या जनाबाईने जात्यावरती दळायला सुरुवात केलेली आहे आणि जगाचा बाप दळण्याकरता आलेले सुद्धा आहेत. माझ्या जनाबाईने म्हणावं, ओव्या गाओनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. बरोबर आहे असं माझ्या जनाबाईने म्हणावं. आणि जगाचा बाप येत होता. एकदा काय झालं बघा, जनाबाई दळायला बसल्या आणि समोर पांडुरंग बसलेले आहेत. दोघांनी जळायला सुरुवात केली. जनाबाई म्हणतात, विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. म्हणता येते का तुम्हाला? म्हणा बरं तुम्ही पण. विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. या गावात 100% पुरुष मंडळी दळण दळते. सगळे काम तुम्हालाच गुतेत असं जनाबाई म्हणत होत्या. समोरून पांडुरंग बसलेले आहेत. जनाबाईने म्हटलं की पांडुरंगाने सुद्धा म्हणायला सुरुवात केली, विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. आता मात्र जनाबाई हसतायत, म्हणतात, देवा विठ्ठल पिता काही हरकत नाही, रखुमाई तुमची माता कशी होईल? होईल का बरं? हा रखुमाई माता होणं शक्यच नाही. असं झालं बघा. पांडुरंगाचं सुद्धा तसंच झालेलं आहे. समोर बरेचसे दिवस गेलेले आहेत. दररोज माझ्या जनाबाई पांडुरंगाला बोलवत होत्या आणि सुंदर सुंदर जात्यावरती ओव्या गात होत्या आणि रोज पांडुरंग परमात्मा येत होते. एवढंच नाही, माझ्या जनाबाईने प्रत्येक काम करावं आणि पांडुरंगाने ते काम करण्याकरता सुद्धा यायचं. माझ्या झाड लोट करी जाणी
राधेश्याम महाराज, राधेश्याम राधे राधे गोड गायलं राधेश्याम महाराजांची रात्री का? अरे वा गोड. मी घरी होते ना पण मी ऐकलं बरं, छान म्हटलं तुम्ही ते. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो. महाराज तुमच्यासारखं होतं माझं लक्ष तुमच्याकडं सगळं. गोड कीर्तन केलं छान. हो बर हो ऐकलं बरं मी. खूप सुंदर कीर्तन केलेलं आहे आणि प्रतिसाद आम्हाला घरी आला तुमचा. आई सुद्धा सांगत होत्या, आम्ही ज्यांच्याकडे राहतो ना त्या सांगत रात्री खूप भारी कीर्तन झालं म्हणले आणि छान कीर्तन झाले गोड. माझे नामदेवराय आणि जनाबाई, जनाबाईने प्रत्येक काम करावं, पांडुरंगाने करू लागावं एवढंच नाही. जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. आता ते भाऊला वेळ संपत आलाय ना म्हणून कसं जरा उरक्त घेतलेलं बरं. माझ्या जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपले तोंड सुद्धा म्हणत नाहीत. म्हणतात का? म्हणतात ताई म्हणतात. हो आणि इथेच माझ्या जनाबाई नामदेवरायांना म्हणतात, मी नामदेवरायांच्या संगतीमध्ये गेले आणि नामदेवरायांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर स्वतः नामदेवरायांचे उपकार माझ्यावरती झालेले आहेत आणि या उपकारातून उतराई होण्याकरता माझा जीव जरी ठेवला तरी थोडाच पडेल अभंगाचे दुसरी. काय द्यावे त्यासी
ते आता आमच्या बहीण भावंडाला कळालं आता. आधी तुमच्या दोघाला कळालं होतं, आता आम्हाला कळालं. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. अशा संतांच्या साधूंच्या चरणावरती जीव जर ठेवला ना कमी पडेल. कारण की संतांच्या संगतीमध्ये गेलोत ना तर आपल्या जीवनाचा उद्धारच झालाय. सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलेली आहे, संतांच्या संगतीमध्ये जायला शिका. आणि अशा संतांचे साधूचे उपकार असतात. त्याचबरोबर नंतर आता तिसरं आणि चौथं चरण थोडं फास्टमध्ये नेऊया. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करून सायस शिकविती. माझे साधू संत सहज बोलून शिकवतात, सहज सांगतात. राठोड बाबा सहज सांगतात. बरं तुम्ही कसं सहज गेल्या 52 वर्षापासून सप्ताह करताय, सुंदर तसाच. आणि हो, माझे साधू संत सहज शिकवतात. आणि सहज शिकवून जर नाही लक्षात आलं तर करोनी सायास शिकविती. त्यानंतर म्हणतात, ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराचा सांभाळ करते त्याचप्रमाणे माझे साधू संत तुमचा माझा सांभाळ करतात. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती तैसे मज येते सांभाळ येत. अभंगाचा भावार्थ, जसा जमेल तसा माझ्या बुद्धीनुसार जमेल तसा मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता फक्त 2 मिनिटं तुमच्याकडं काम आहे. प्रत्येकाने मला साथ द्या, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ.